नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी हा सेशन. या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर वन वर्ड सबस्टिट्यूशन, अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. अँटोनिमला आपण अल्टरनेट बनवूया, त्याला अपोजिट वर्ड्स असं म्हणूया. सिनोनिम म्हणूया, सिनोनिमला अल्टरनेट वर्ड येतो सिमिलर वर्ड म्हणजे समानार्थी शब्द. इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत, या सर्वांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग कोणत्या परीक्षेमध्ये होईल बरं, तर ज्या काही IBPS TCS पॅटर्न अंतर्गत तलाठी भरती असेल, वन भरती असेल, SSC असेल, बँकिंग असेल, महाजनको असेल, जिल्हा निवड समिती असेल, इत्यादी ज्या काही परीक्षा आहेत ज्या TCSने आयोजित केलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. चला तर आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा, अ सेंटेन्स एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये अंडरलाइन अधोरेखित केलेला फ्रेझल वर्ब आहे, फ्रेज असणारा वर्ब आहे त्याच्यामध्ये. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स म्हणजे खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. बघा, चूज द वन असा एक वर्ड आपल्याला चूज करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे, जो की सबस्टिट्यूट असणार आहे. सबस्टिट्यूट म्हणजे काय तर पर्यायी असणार आहे फॉर द गिवन फ्रेझल वर्बसाठी. बघा, प्रश्न आपण वाचूया आपला. द इनमेट्स ऑफ द हाऊस हॅव नॉट बीन एबल टू हँग टुगेदर इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी. बघा, आता प्रश्नाचा अर्थ काय होतो आपण बघूया. इनमेट्स, इनमेट्स म्हणजे काय तर सहप्रवासी किंवा एकाच घरात राहणारे असे सहचारी, असं त्याचा अर्थ होतो. द इनमेट्स ऑफ द हाऊस, घरामध्ये असणारे जे सहचारी आहेत, हॅव नॉट बीन एबल टू. बघा, एबल टू म्हणजे सक्षम असणे, नॉट एबल टू म्हणजे असक्षम असणे. कशासाठी? टू हँग टुगेदर इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटीचा अर्थ काय होतो बरं? ॲडव्हर्सिटीचा अर्थ होतो संकट किंवा कठीण समय, इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी. आता पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बघूया. द इनमेट्स ऑफ द हाऊस, घरामध्ये असणारे जे सहकारी आहेत किंवा सहचर आहेत, हॅव नॉट बीन एबल टू हँग टुगेदर इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी म्हणजे संकटाच्या वेळेला ते एकत्र राहू शकत नव्हते, राहण्यासाठी असक्षम होते असा त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला हँग टुगेदरचा अर्थ फाइंड आउट करायचा. आता बघा, टुगेदर म्हणजे काय तर एकत्र. यावरून आपण बघूया की ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन येतो. ए वाचूया, अर्ग्यू एंडलेसली. बी फाईट विथ वन अनदर. सी आहे रिमेन युनायटेड. डी आहे रिमेन डिसॅटिस्फाईड. प्रत्येक ऑप्शनचा आपण बघूया. अर्ग्यू म्हणजे वादविवाद, एंडलेसली म्हणजे काय तर अनियमितपणे किंवा शेवटपर्यंत असं म्हणूया, म्हणजे शेवटपर्यंत वादविवाद करत राहणे. हा ऑप्शन चूक झालाय. दुसरा बघूया, फाईट विथ वन अनदर, एकमेकांसोबत फाईट करणे, भांडण करत राहणे. रिमेन युनायटेड म्हणजे बघा, युनायटेड म्हणजे एकत्रपणे, रिमेन म्हणजे राहणे, एकत्रपणे राहणे, हा त्याचा हँग टुगेदरचा अर्थ होऊ शकतो. डी वाचूया, रिमेन डिसॅटिस्फाईड. सॅटिस्फाय म्हणजे काय तर समाधानकारक आणि डिसॅटिस्फाईड म्हणजे काय असमाधानकारक. आपल्या या सेंटेन्सनुसार हँग टुगेदरचा अर्थ होतो एकत्र राहणे, त्यानुसार ऑप्शन करेक्ट येतं बघा, सी रिमेन युनायटेड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. बघा, एक सेंटेन्स दिले, त्यामध्ये एक अंडरलाइन केलेला वर्ड आहे, अधोरेखित केलेला वर्ड आहे. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, फाइंड द वर्ड, आपल्याला असा शब्द शोधायचा आहे जो की अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे काय तर विरुद्धार्थी, याला अल्टरनेट वर्ड काय? अँटोनिम. फाइंड आउट करा म्हणून सुद्धा येऊ शकता. टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. प्रश्न वाचूया, द रेकलेस ड्रायव्हर ॲक्सलरेटेड टू ओव्हरटेक द बस. बघा, द रेकलेस. आता या रेकलेसचा अर्थ काय होतं? रेकलेसचा अर्थ होतो बघा बेपर्वा किंवा निष्काळजीपणा. रेकलेस ड्रायव्हर म्हणजे बेपर्वा असणारा जो ड्रायव्हर होता, त्याने ॲक्सलरेट केलं म्हणजे काय? गती वाढवली त्याची, टू ओव्हरटेक द बस. त्या बसला ओव्हरटेक करण्यामध्ये म्हणजे बसला मागे टाकण्यामध्ये त्या बेपर्वा ड्रायव्हरने काय केले? त्याची गती वाढवली. आणि या ॲक्सलरेटेड, अंडरलाइन केलेला वर्ड आहे ॲक्सलरेटेड, या वर्डचा आपल्याला अँटोनिम वर्ड फाइंड आउट करायचा. ऑप्शन वाचूया. ए आहे डिले, बी आहे हेस्टन, सी आहे रश, डी आहे हरीड. तर करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघूया, एचा अर्थ काय होतो? डिले म्हणजे काय तर विलंब करणे, उशीर करणे. बी आहे हेस्टन, हेस्टन म्हणजे काय तर घाई करणे. सी म्हणजे रश म्हणजे वेगाने धावणे असं म्हणतो आपण. हरीड म्हणजे घाईघाईने किंवा चपळाईने असं म्हणतो. तर आपल्याला हे सर्व तिन्ही जे शब्द आहेत याला सिनोनिम, समानार्थी असणारे येत आहेत. परंतु डिलेचा अर्थ होतो विलंब करणे, उशीर करणे म्हणजे एखाद्या काम करण्यासाठी वेळ लावणे त्याचा अर्थ होतो. म्हणून या ॲक्सिलरेटेडचा अर्थ होतो वेग वाढवणे, तर डिलेडचा अर्थ होतो कमी करणे, विलंब लावणे. म्हणून करेक्ट ऑप्शन येतं आपला बघा, डिलेड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 3. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. बघा, आपल्याला वर्ड कशाचा फाइंड आउट करायचं तर सिमिलर. सिमिलर म्हणजे समानार्थी म्हणूया.
याच्यासाठी अल्टरनेटिव्ह वर्ड येतो सिनोनिम फाइंड आउट करा. क्वेश्चन वाचूया काय दिलंय. शालिनी रिव्हील्ड हर बेनिव्होलंट साइड वेन शी ऑफर्ड टू हेल्प सिंथिया विथ हर होमवर्क. बघा, शालिनी रिव्हील म्हणजे काय, तर रिव्हीलचा अर्थ होतो उघड करणे, स्पष्ट करणे. शालिनीने रिव्हील केलं, उघड केलं हर बेनिव्होलंट साइड. आता बेनिव्होलंटचा अर्थ काय होतो, दयाळू तिचा स्वभाव असं म्हणूया. शालिनीने तिचा दयाळू स्वभाव म्हणजे बेनिव्होलंट साइड, तिचा दयाळू स्वभावाची एक बाजू काय केली, रिव्हील केली, उघड केली. फेन शी ऑफर्ड हेल्प म्हणजे काय, तर मदत करणे, ऑफर म्हणजे देऊ करणे, फेनचा अर्थ होतो जेव्हा तिने मदत करण्यासाठी सिंथियाला, कशासाठी तर होमवर्क, तो ग्रहपाठ होमवर्क पूर्ण करण्यासाठी शालिनीने सिंथियाची मदत केली. त्यावरून तिचा बेनिव्होलंटपणा, त्यावरून तिचा दयाळूपणा, तिचा समाजशीलपणा काय झाला, व्यक्त झाला, उघड झाला. तर या बेनिव्होलंट या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि बेनिव्होलंट शब्दाचा आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन बघूया. ए आहे जनरस म्हणजे उदार किंवा औदार्यपणा. बी आहे सेल्फिश म्हणजे काय, तर स्वार्थीपणा. सी आहे क्रुअल म्हणजे दुष्टपणा. डी आहे अनकाइंड. आता काइंड म्हणजे दयाळू, तर अनकाइंड म्हणजे काय, तर निर्दय. आपल्याला बेनिव्होलंट म्हणजे दयाळू या शब्दाला असणारा सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे काय, समानार्थी अर्थ. तर बेनिव्होलंटसाठी आपल्याकडे ऑप्शन येतं बघा एचा अर्थ होतो जनरस म्हणजे उदार असणं किंवा औदार्य दाखवणं किंवा मोठेपणा दाखवणं मनाचा. आता बाकीचे वर्ड बघा सर्व निगेटिव्ह वर्ड आहेत. यावरून आपल्याला कळतं की हे सर्व त्याचे काय असणार आहेत, अँटोनिम असणार आहे, म्हणजे सेल्फिश, क्रुअल, अनकाइंड. ऑप्शन आहे आपला बघा करेक्ट ऑप्शन येतं ए जनरस. नेक्स्ट वर्ड बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन येतो आपल्याकडे अ सेंटेन्स विथ अंडरलाईन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. बघा इडियम दिलेलं आहे, इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन. या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा मीनिंग काय होतं आपल्याला फाइंड आउट करायचा. बघा इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स इन द सेंटेन्स गिवन बिलो. बघा फ्लॉगिंग अ डेड हॉर्स, डेड म्हणजे मरण पावलेला, हॉर्स म्हणजे घोडा, मरण पावलेला घोडा. आता फ्लॉग म्हणजे काय, तर चाबकाचा मारा करणे. समजा घोड्यांवरती चाबकाचा मारा केला जातो ना, त्याला फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजे मेलेल्या घोड्यावरती चाबकाचा मारा करणे. सरळ सामान्य त्याचा अर्थ होतो, परंतु इडियम असल्यामुळे त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो. आपण क्वेश्चन वाचूया काय दिलंय. ही कीप्स ट्राइंग टू गेट इट पब्लिश्ड बट आय थिंक ही इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. बघा ही कीप्स ट्राइंग टू गेट इट पब्लिश म्हणजे काय, तर प्रकाशित करणे. ही कीप्स ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, कीप म्हणजे ठेवणे, टू गेट म्हणजे होणे. बघा त्याने ते प्रकाशित करण्याचा काय केला तर प्रयत्न चालू ठेवला. परंतु आय थिंक म्हणजे वाटणे, परंतु मला वाटतं की ही इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. बघा फ्लॉग म्हणजे चाबकाचा मारा करणे, डेड म्हणजे मेलेला, मरण पावलेला, हॉर्स म्हणजे घोडा. आता यावरून फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजे यावरून अर्थ काय होतो बघा, ही कीप्स ट्राइंग टू गेट इट पब्लिश म्हणजे त्यानं जे काही तिचं पुस्तक असेल, काहीतरी न्यूजपेपर असेल, प्रकाशित करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. परंतु मला असं वाटतं की हे सर्व काय फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजे मेलेला, समजा एखादा मरण पावलेला घोडा आहे, त्या मरण पावलेल्या घोड्याला चाबकाचा मारा करणं आणि त्याला म्हणणं की तू आता या रेसमध्ये जिंकलं पाहिजे, म्हणजे हे सर्व प्रयत्न निरर्थक असल्यासारखे आहेत, म्हणून त्याचा अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन आहे बघा आपल्याकडे ए टू वेस्ट एफर्ट ऑन समथिंग वेन देर इज नो चान्स ऑफ सक्सेडिंग. बी आहे टू इन्व्हेस्ट इन अ हायली बेनिफिशियल प्रोजेक्ट. सी आहे टू मेंटेन अ स्टेबल ऑफ एक्झोटिक ब्रीड ऑफ हॉर्सेस. डी आहे नन ऑफ द अबो. चला ऑप्शनचा आपण मराठीमध्ये अर्थ काय होतो बघूया. ए आहे बघा टू वेस्ट एफर्टचा अर्थ होतो प्रयत्न, वेस्ट म्हणजे वाया घालवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, ऑनचा अर्थ होतो वर. बघा टू वेस्ट एफर्ट ऑन समथिंग म्हणजे कशावर तरी प्रयत्न काय करणे, वाया घालवणे. फेन जेव्हा देअर इज नो चान्स ऑफ सक्सिडिंग, चान्स म्हणजे संधी, सक्सीड म्हणजे यशस्वी होणे, जेव्हा यशस्वी होण्याची कुठलीही संधी नसते त्यावेळेला आपले प्रयत्न वाया घालवणे, यासाठी हा ए ऑप्शनचा अर्थ होतो. म्हणजेच ही इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्याला आन्सर सापडलेलं बघा पर्याय क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. तरी आपण बीचा आपण बघूया की बी सी डी याचा अर्थ काय होतो नेमका, म्हणजे तुमची फोकॅब पण चांगली होईल आणि तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा बरेच कळायला लागतील. बघा टू इन्व्हेस्ट इन अ हायली बेनिफिशियल प्रोजेक्ट. इन्व्हेस्ट म्हणजे काय तर गुंतवणूक करणे, हायली बेनिफिशियल म्हणजे फायद्याचं, प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प, एका मोठ्या फायद्याच्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे. आता हा तर त्याचा पॉझिटिव्ह अर्थ झाला, प्रश्नात आपल्याला निगेटिव्ह अर्थ म्हणून हा रॉंग झाला. बघा सी बघूया टू मेंटेन अ स्टेबल ऑफ एक्झोटिक ब्रीड ऑफ हॉर्सेस. बघा मेंटेन म्हणजे काय, सुसज्ज ठेवणे, स्टेबल म्हणजे तबेला, जो घोड्यांचा तबेला असतो ना त्याला स्टेबल म्हणतात, आणि एक्झोटिक म्हणजे काय तर परकीय, ब्रीड म्हणजे काय जमात वगैरे असं म्हणे, हॉर्सेस घोड्यांची जी परकीय जात आहे ती जो त्या जातींचा जो स्टेबल आहे तबेला आहे, त्या तबेल्याला मेंटेन ठेवणं हा त्याचा या सेंटेन्सचा अर्थ होतो.
डी आहे नन ऑफ द अबो. आता आपल्याला करेक्ट आन्सर सापडलेला आहे ए आणि बाकीचे बी सी हे ऑप्शन रॉंग आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की अपोजिट असणार आहे. अपोजिट म्हणजे काय, अँटोनिम असणार आहे. आता प्रश्न आहे आपल्याकडे वर्ड दिलाय बघा बॉइस्टरस. आता बॉइस्टरसचा अर्थ काय होतो? बॉइस्टरसचा अर्थ होतो चिडलेला, खवळलेला किंवा डोके गरम असलेला असा माणूस असं म्हणूया बॉइस्टरस. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए बी सी डी. एच ऑप्शन आहे पीसफुल, बी आहे नॉयसी, सी आहे लाऊड आणि डी आहे ओव्हर एक्साइटेड. प्रत्येक वर्डचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया. बॉइस्टरस म्हणजे खवळलेला, तर पीसफुल म्हणजे काय तर शांतता प्रिय, शांततेच्या मार्गाचा अवलंब करणारा असा व्यक्ती. म्हणजे ऑप्शन आपल्याला करेक्ट सापडले ए पीसफुल. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा अँटोनी म्हणजे पीसफुल हा त्याचा आन्सर होतो. तरी आपण व्होकॅब्युलरीसाठी बी सी डी तिन्हींचा अर्थ बघूया. आता नॉइसी म्हणजे काय? नॉईज तुम्हाला माहिती आहे. नॉईज म्हणजे गोंगाट, गोंधळ किंवा गजबजलेला. सी बघूया ऑप्शन लॉइड. लॉइड म्हणजे काय? लाऊड म्हणजे काय तर आवाज. आपण म्हणतो ना लाऊड, लाऊड स्पीक टू प्लीज स्पीक लाऊडली म्हणजे जोराने बोल. लाऊडचा अर्थ तो मोठा आवाज असं म्हणूया. डी आहे ओव्हर एक्साइटेड. आता एक्साइटेड म्हणजे काय तर उत्साहित असणे आणि ओव्हर एक्साइटेड म्हणजे काय तर अति उत्साहित असणे. आता हे तिन्ही त्याला सिमिलर होऊ शकतात आणि बी हा त्याचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. म्हणून बघा करेक्ट आन्सर आला आपला बॉइस्टरसचा विरुद्धार्थी कोण तर पीसफुल. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. बघा ज्या फ्रेजला आपल्याला सबस्टिट्यूट करायचे पर्याय शोधायचे आहे. द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. बघा द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. आता याच्यामध्ये बघा सरकारने मस्ट केव्हा वापरतो बरं मॉड्यूल ऑक्झिलरी आपण? जेव्हा एखादी आपल्याला गोष्ट करायचीच असेल, कंपल्शन दाखवायचं असेल त्यावेळेला मस्टचा वापर केला जातो. द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. बघा आता प्राइसेस म्हणजे किमती. या सेंटेन्सवरून काय कळतं बघा. आता सरकार काय करू शकतं की प्राइसेस आहेत जे काही त्यांचे प्रोडक्ट आहेत किंवा एखादा माल आहे, शेतकऱ्यांचा माल आहे, त्या मालाच्या किमती सरकार काय करू शकतं त्यावरती नियंत्रण ठेवू शकतं. बघा कंट्रोल करू शकतं, होल्ड डाऊन त्यांना करू शकतं. म्हणजे सरकार एखाद्या वस्तूची किंमत डायरेक्टच वाढू शकतं का? नाही. डायरेक्टच कमी करू शकतं का? नाही. तर ती मध्यम परिस्थितीमध्ये ठेवून आपली जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीला स्टेबल करण्याचा प्रयत्न करू शकतं. पण या सेंटेन्सवरून बघा होल्ड डाऊनचा अर्थ काय होऊ शकतो. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए बी सी डी. ए आहे सोअर, बी आहे इन्क्रीज, सी आहे इन्फ्लेट, डी आहे कंट्रोल. बघा आता आपल्याकडे एचा अर्थ बघूया. सोअर म्हणजे काय तर एखादी गोष्ट वाढवणे, वाढत जाणे. सोअरिंग हाय प्राइसेस म्हणजे काय किमती वाढत चालल्यात. आता होल्ड डाऊन आपल्याला काय कमी ठेवणे याचा अर्थ नियंत्रणात ठेवणे त्याचा अर्थ आपल्याला. आता बी आहे इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, हा सुद्धा रॉंग झाला आपला. सी आहे इन्फ्लेट. इन्फ्लेट म्हणजे काय तर वाढवणे. आता इन्फ्लेशन हा वर्ड ऐकला असेल तुम्ही. इन्फ्लेशन म्हणजे काय तर महागाई. आणि डी आहे कंट्रोल. तर होल्ड डाऊनसाठी आपल्याला ॲक्युरेट वर्ड सापडलाय ऑप्शन नंबर डी कंट्रोल म्हणजे काय तर नियंत्रणात ठेवणे. बघा द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊनला आपण रिप्लेस करूया, सबस्टिट्यूट करूया, इथं ठेवूया कंट्रोल. येते का बघूया. द गव्हर्नमेंट मस्ट कंट्रोल प्राइसेस. सरकारने किमती कशा केल्या पाहिजे? नियंत्रणात ठेवल्या पाहिजे. म्हणून आपला आन्सर झालेला बघा होल्ड डाऊनसाठी ऑप्शन डी कंट्रोल. क्वेश्चन नंबर 7. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा प्रोवर्ब आहे, मन दिलेली आहे, त्या मनीचा आपल्याला करेक्ट एक्सप्रेस असणारा एक सेंटेन्स फाइंड आउट करायचा आहे. बघूया. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. बघा बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. आता बर्ड्स म्हणजे पक्षी म्हणूया, फीदर म्हणजे त्यांचे पंख, फ्लॉक म्हणजे त्यांचा पक्ष्यांचा समूह, टुगेदर म्हणजे एकत्रपणे. सरळ समाजमान्य त्यांचा असा अर्थ होतो. परंतु आपल्याकडे मराठीमध्ये आपण ऐकलेलं एकाच माळेचे मणी किंवा सारखी गुणवत्ता असणारे माणसं एकदाच म्हणजे एकत्रपणे त्यांची गाठ पडणे हा सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो. बघूया ऑप्शनपैकी त्याचा काय अर्थ होतो. ए आहे सम पीपल लाईक टू कलेक्ट बर्ड्स विथ कलरफुल फीदर्स. बी आहे बर्ड्स दॅट हॅव कलरफुल फीदर्स आर मोस्ट ब्युटिफुल. सी आहे ब्युटिफुल बर्ड्स आर नेवर फाउंड इन ग्रुप्स. डी आहे पीपल लाईक टू स्पेंड टाइम विथ दोज हु आर सिमिलर टू देम. आता अर्थ बघूया आपण ए ऑप्शन प्रमाणे. सम पीपल काही लोकांना, लाईक टू कलेक्ट बर्ड्स काही लोकांना काय आवडतं? कलेक्ट बर्ड्स. कलेक्ट म्हणजे गोळा करणे, पक्ष्यांना गोळा करणं काही लोकांना आवडतं. विथ कलरफुल फिदर्स रंगीबेरंगी. कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी, फिदर म्हणजे त्यांचे पंख. रंगीबेरंगी पंख असणाऱ्या पक्ष्यांना गोळा करणं लोकांना आवडतं. नाही, रॉंग झाला पहिला ऑप्शन सुद्धा. बी बघूया. बर्ड्स दॅट हॅव कलरफुल फिदर्स आर मोस्ट ब्युटिफुल. बघा बर्ड्स असे पक्षी, दॅट हॅव म्हणजे काय जवळ असणे, असे पक्षी ज्यांच्याकडे कलरफुल फिदर्स रंगीबेरंगी पंख आहेत ते कसे आहेत तर मोस्ट ब्युटिफुल आहेत, सुंदर आहेत. हा सुद्धा रॉंग झालाय. सी वाचूया.
ब्युटिफुल बर्ड्स आर नेव्हर फाउंड इन ग्रुप्स. जे सुंदर पक्षी असतात, फाउंड म्हणजे सापडणे किंवा आढळणे, ग्रुप्स म्हणजे समूह. जे सुंदर पक्षी असतात ते समूहामध्ये आढळत नाहीत, याचा अर्थ होतो या सेंटेन्सचा. परंतु आता डी बघूया आपण. पीपल लाईक टू स्पेंड टाइम विथ दोज हु आर सिमिलर टू देम. बघा, पीपल लाईक लोकांना आवडतं, स्पेंड टाइम म्हणजे काय, वेळ घालवणे, विथ दोज म्हणजे अशा लोकांसोबत, हु आर सिमिलर टू देम जे लोक त्यांच्याशी सिमिलर आहेत, म्हणजे काय, समान नेचरचे आहेत किंवा समान बुद्धिमत्ता असणारे लोक आहेत, त्या लोकांसोबत लोकांना वेळ घालवायला आवडतो. म्हणजेच काय, तर वर्ड्स ऑफ फिदर फ्लॉक टुगेदर. आपल्याला अर्थ सापडलेला आहे आणि आन्सर सुद्धा सापडले. आन्सर आहे डी ऑप्शन. चला, क्वेश्चन नंबर 8. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. बघा, आपल्याकडे सेंटेन्स दिलाय. The airline had to do away with 2 of its jet airplanes since they had been acting up lately. बघा, आता प्रश्न वाचूया आपण व्यवस्थित. द एअरलाईन म्हणजे विमान कंपनी. हॅड टू एखादी गोष्ट भूतकाळात करायची होती, यासाठी हॅड टूचा वापर केला जातो. टू डू अवे विथ 2 ऑफ इट्स जेट प्लेन्स. बघा, जी एअरलाईन कंपनीला काय करायचं होतं, त्या जेट एअरप्लेन्सला काय करायचं, डू अवे म्हणजे काय, दूर न्यायचं होतं किंवा थांबवायचं होतं असं म्हणूया. सिन्स म्हणजे पासून, दे हॅड बीन ऍक्टिंग अप लेटली. बघा, का थांबायचं होतं, तर लेटली उशिराने काय असेल, एखादं विमान असेल ते उशिराने धावत असेल, या उद्देशाने ऍक्टिंग अप लेटली त्याचा अर्थ होतो. म्हणजे वाक्यामध्ये याचं बघा, ऍक्टिंग अप लेटली म्हणजे वाक्य आहे बघा निगेटिव्हली, म्हणजे आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा किंवा असा अर्थ फाइंड आउट करायचा आहे जो की निगेटिव्हली असणार आहे. ऑप्शन नंबर ए वाचूया आपण. नॉट वर्किंग प्रॉपरली म्हणजे नियमित, वर्क म्हणजे काम करणे, प्रॉपरली म्हणजे योग्य प्रमाणे, योग्यरित्या काम न करणारा. बी येतो वर्किंग प्रॉपरली म्हणजे योग्यपणे काम करणे. सी फ्लाइंग ॲट हाय व्हेरी स्पीड. बघा, हाय ॲट व्हेरी हाय स्पीड. बघा, हाय स्पीड म्हणजे काय, एकदम प्रचंड गतीने उडणं, हा रॉंग होऊ शकतो. बघा, डी फ्लाइंग व्हेरी हाय खूप उंच उडणे, हा सुद्धा रॉंग होतो. वर्किंग प्रॉपरली नाही होणार कारण वाक्य आपलं निगेटिव्ह आहे, म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. आणि करेक्ट ऑप्शन झाला बघा ए, नॉट वर्किंग प्रॉपरली म्हणजे योग्यपणे काम न करणे. आता बघा, द एअरलाईन पूर्ण सेंटेन्स आणि ऍक्टिंग अपला आपण रिप्लेस करून बघूया तिथे हे फील्ड होतंय का. द एअरलाईन हॅड टू डू अवे विथ 2 ऑफ इट्स जेट प्लेन्स. बघा, एअरलाईनला काय करायचं होतं, त्याच्या जेट प्लेन्सला काय करायचं होतं, वेगळं करायचं होतं. सिन्स केव्हापासून, दे हॅड बीन ऍक्टिंग अप लेटली जेव्हापासून ते वर्किंग प्रॉपरली, नॉट वर्किंग प्रॉपरली ज्या वेळेला ते उशिराने काम करायला लागले होते, वेळेवर काम करत नव्हते. आपल्याला आन्सर बघा करेक्ट सापडलेले ए, नॉट वर्किंग प्रॉपरली. क्वेश्चन नंबर 9 बघूया. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. अ पर्सन गिव्हिंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स अँड वॉन्टिंग एव्हरीथिंग टू बी करेक्ट अँड परफेक्ट. बघा, आता यातला आपल्याला सबस्टिट्यूट असणारा वर्ड फाइंड आउट करायचा. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न असू शकतो. बघा, अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, गिव्ह म्हणजे देणे, टू मच म्हणजे जास्त प्रमाणात, अटेन्शन टू स्मॉल डिटेल, स्मॉल म्हणजे छोट्या, डिटेल म्हणजे बारकावे. असा व्यक्ती जो की बारकाव्यावरती, जो छोट्या छोट्या डिटेलवरती अटेन्शन करतो, लक्ष देतो. अँड वॉन्टिंग एव्हरीथिंग टू बी करेक्ट अँड परफेक्ट. अँड वॉन्ट म्हणजे इच्छा असणे, एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही करेक्ट असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे. असा व्यक्ती बघा जो छोट्या छोट्या गोष्टींवरती म्हणजे बारकाव्यांवरती लक्ष देतो आणि त्याला त्याचं काम कसं सर्व परफेक्ट पाहिजे असतं, तर त्याला काय म्हणतात. आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा, ए फास्टिडियस, बी आहे गलिबल, सी आहे लेझी, डी आहे ग्रेडी. आता बघा याचा बघूया फास्टिडियसचा अर्थ काय होता. फास्टिडियस म्हणजे काय, तर चोखंदळ व्यक्ती, अति चोखंदळ व्यक्ती म्हणतो. म्हणजे असा व्यक्ती ज्याला की लगेच बारकावे कळतात त्याच्या कामामध्ये असणारे, कुठे चूक आहे किंवा चुका शोधणारा व्यक्ती, कुठे चूक आहे लगेच कळतं. आपल्याला ए मध्येच आन्सर सापडला बघा, फास्टिडियस. तरी आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग हवी या उद्देशाने आपण इतर सुद्धा अर्थ बघूया. आता गलिबलचा अर्थ काय होतो, निर्लज्ज किंवा सहज फसलो, कोणालाही फसवला जाणारा असा माणूस असं म्हणूया. सी आहे लेझी, लेझी म्हणजे कोण, आळशी. ग्रेडीचा अर्थ होतो लोभी. आपल्या तरी तिन्हींचे आपण अर्थ बघितले. करेक्ट ऑप्शन येतं बघा, आन्सर येतं आपल्याकडे ए, फास्टिडियस म्हणजे अति चोखंदळ व्यक्ती. क्वेश्चन नंबर 10 बघूया. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, सिमिलर वर्ड, सिनॉनिम फाइंड आउट करायचा, समानार्थी अर्थ फाइंड आउट करायचा. आता फिजिलंट आहे आपल्याकडे. फिजिलंटचा अर्थ काय होतो, फिजिलंटचा अर्थ होतो दक्ष असणे, सावध असणे, जागृत असणे. ऑप्शन वाचूया. ए आहे वॉचफुल, बी आहे निग्लिजंट, सी आहे इनअटेंटिव्ह, डी आहे इनकॉशियस. बघा, वॉचफुल म्हणजे काय, तर लक्ष देणारा किंवा लक्ष देणारा, पहारा ठेवणारा असं म्हणूया आपण वॉचफुल. बी आहे निग्लिजंट, निग्लिजंट म्हणजे नगण्य.
अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणे, तर इनअटेंटिव्ह म्हणजे लक्ष न देणारा. कॉशियस म्हणजे सावध किंवा जागृत, इनकॉशियस म्हणजे जागृत नसलेला. आता आपल्याला व्हिजिलंट दक्ष असलेला या शब्दाशी सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर याच्यापैकी आपल्याला फक्त एक वर्ड सापडलाय, तो आहे वॉचफुल, म्हणजे लक्ष ठेवणारा, पहारा देणारा. व्हिजिलंटशी समानार्थी शब्द, बाकी सर्व त्याचे अँटोनिम होऊ शकतात बघा. चला क्वेश्चन नंबर 11. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आता इंटरप्रेट, इंटरप्रेट नावाचा अर्थ आपल्याकडे आहे बघा. वर्ड दिला आपल्याला. इंटरप्रेटचा अर्थ बघूया काय होतं. इंटरप्रेटचा अर्थ होतो निर्भीड किंवा कुणालाही न भिणारा किंवा मनामध्ये भीतीविषयी कुठलीही धास्ती नसणारा. इंटरप्रेटचा अर्थ होतो. ऑप्शन आहेत बघा आपल्याकडे. ए फिअरलेस, फिअर म्हणजे भीती, लेस म्हणजे नसणे, भीती नसणारा. चला येथेच आपल्याला आन्सर सापडले फिअरलेस. तरी सुद्धा व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होऊन दुसरं बघूया आपण. कोवर्ड म्हणजे भित्रा. सी आहे टिमिड म्हणजे सुद्धा भित्रा. फिअरफुल म्हणजे भीतीदायक. आता हे सर्व बघा इंटरप्रेटचा अर्थ काय होतो की कुणालाही भीड न बाळगणारा, निर्भीड असा व्यक्ती. आणि त्यासाठी हे तिन्ही जे वर्ड आहेत ते त्यासाठी अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द होऊ शकतात. फक्त ऑप्शन ए फिअरलेस म्हणजे भीती नसणारा हा त्याचा सिनोनिम येतो. क्वेश्चन नंबर 12 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. इडियम दिलेली आहे आपल्याला. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन गेट अवे स्कॉट फ्री इन द सेंटेन्स गिवन बिलो. प्रश्न वाचूया. ड्यू टू an error in the filling of evidence by police, the suspect finally gets away scot free. ड्यू टू an error. एरर म्हणजे काय, चूक असणे, दोष असणे. इन द फिलिंग ऑफ एव्हिडन्स, एव्हिडन्स म्हणजे काय तर पुरावे. पोलिसांकडून जे पुरावे गोळा केलेले त्यांच्यामध्ये काहीतरी एरर होता, चूक होता. द सस्पेक्ट फायनली गेट्स अवे स्कॉट फ्री. बघा द सस्पेक्ट, सस्पेक्ट म्हणजे काय संशयित व्यक्ती. फायनली अंतिमता, गेट्स अवे, गेट म्हणजे जाणे असं म्हणूया, अवे म्हणजे दूर, स्कॉट फ्री. बघा ज्या वेळेला पोलिसांकडे एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पुरावेच नसेल तर तो व्यक्ती काय होणार आहे, सुटणार आहे. म्हणजेच यावरून आपण असा अर्थ लावू शकतो की गेट अवे स्कॉट फ्रीचा अर्थ काय होतो, मुक्त होणे किंवा आपल्या दोषापासून वेगळं होणे त्याचा अर्थ होतो. ऑप्शन वाचूया आपण. एबीसीडी काय होतं बघूया. पहिलं वाचूया. टू गेट अवे विथ समथिंग विदाउट बिंग पनिश. बघा पनिश म्हणजे शिक्षा होणे, विदाउट म्हणजे शिवाय, समथिंग म्हणजे काहीतरी. टू गेट अवे बघा एखाद्या घटनेपासून, परिस्थितीपासून दूर होणं किंवा ज्या वेळेला समथिंग विदाउट बिंग पनिश. बघा पनिश म्हणजे शिक्षा न होता एखाद्या परिस्थितीपासून वेगळं होणं, त्याला स्कॉट फ्री त्याचा अर्थ होऊ शकतो. चला ए ऑप्शन होऊ शकतं, आपण त्याला हे ठेवूया, सेव्ह मध्ये ठेवूया. बी बघूया. टू अंडरगो सिव्हिअर पनिशमेंट. आता बघा पनिशमेंट म्हणजे गुन्हा, सिव्हिअर म्हणजे गंभीर, अंडरगो म्हणजे एखाद्या परिस्थितीतून जाणे, गंभीर अशा गुन्ह्याच्या परिस्थितीतून जाणे. अर्थ होईल का त्याचा, नाही. टू बी इम्प्रिजन, इम्प्रिजनचा अर्थ होतो डांबून ठेवणे, तुरुंगात डांबून ठेवणे. हा सुद्धा नाही होणार. म्हणजे करेक्ट आन्सर सापडला आपल्याला ऑप्शन नंबर ए. टू डू अवे विथ समथिंग विदाउट बिंग पनिश म्हणजे शिक्षा न होता त्या परिस्थितीपासून दूर राहणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word from the given option. बघा as you step into the air condition office there is an abrupt change in temperature. बघा as you, as चा अर्थ होतो जसं की, you step into म्हणजे काय, प्रवेश करणे, एअर कंडिशन ऑफिस. बघा जसं तुम्ही त्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये म्हणजे एसी असलेल्या ऑफिसमध्ये स्टेप इनटू करता, प्रवेश करता, देर इज अन अब्रूप्ट चेंज इन टेम्परेचर. बघा एसी असलेल्या रूममध्ये तुम्ही बाहेरून येऊन प्रवेश केला तर त्यावेळेला टेम्परेचरमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे, बदल होणार आहे. तर अब्रप्टचा अर्थ वाक्यावरून कसा होईल बरं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उन्हामधून एसीच्या रूममध्ये जातात त्यावेळेला अचानक तेथे वातावरणाचा बदल होतो, म्हणजे तुम्हाला उष्णतेतून डायरेक्ट काय थंडी वाजायला लागते. म्हणजेच काय अब्रप्टचा अर्थ होऊ शकतो की अचानकपणे झालेला बदल. आता या अब्रप्ट वर्डशी आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट वर्ड फाइंड आउट शोधायचा. ऑप्शन वाचूया. ए आहे ग्रॅज्युअल, ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू. बी आहे सडन, सडन म्हणजे अचानकपणे. सी येतो इमिडिएट, इमिडिएट म्हणजे तात्काळ किंवा लगेच. क्विकचा अर्थ सुद्धा होतो लगेच. आता अब्रप्ट म्हणजे अचानकपणे, आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. अचानकपणे एखादी घटना घडणे तर त्याला आपण विरुद्धार्थी असं म्हणूया हळूहळू एखादी घटना घडणे, सावकाश घडणे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन येतं बघा आपल्याकडे ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअल म्हणजे काय, हळूहळू सावकाशपणे. आणि हे तिन्ही पण सडन, अचानकपणे, इमिडिएट, तात्काळ, क्विक म्हणजे लगेच, हे तिन्ही सर्व त्याला सिमिलर वर्ड म्हणजे सिनोनिम होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 14 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. फ्रेज दिलेला आहे बघा. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट असणार पाहिजे आपल्याला.
फाइंड आउट करायचं. बघूया. सिन्स दे वर मुव्हिंग अब्रॉड परमनंटली दे डिस्पोज्ड ऑफ ऑल देअर प्रॉपर्टी इन इंडिया. बघा, सिन्स म्हणजे पासून दे वर मुव्हिंग अब्रॉड परमनंटली. परमनंटलीचा अर्थ काय होतो? कायमस्वरूपी. मूव्ह म्हणजे जाणे, अब्रॉड म्हणजे परकीय देशामध्ये ज्या वेळेला ते जात होते, दे डिस्पोज्ड ऑफ ऑल देअर प्रॉपर्टी इन इंडिया. ज्या वेळेला जात असताना त्यांनी त्यांची डिस्पोज केलं. ऑल देअर म्हणजे त्यांची, प्रॉपर्टी म्हणजे त्यांची संपत्ती, इन इंडिया भारतामध्ये असणारे त्यांची सर्व संपत्ती काय केली? त्यांनी डिस्पोज केली. आता डिस्पोज म्हणजे काय? आता डिस्पोज हा शब्द तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकला असेल बघा. डिस्पोज्ड मटेरियल फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल. म्हणजे सरकारचं एखादं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे समजा, तर शासकीय जो दवाखाना आहे त्यामधून जे काही वेस्टेज असतात समजा, वापरलेल्या सुया असतील, सलाईन असतील, ते सर्व कचरा कुंडीत विल्हेवाट लावणे, फेकून देणे, त्याचा अर्थ होतो डिस्पोजचा. मग या डिस्पोज ऑफचा आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचा. आता ऑप्शन बघूया. केप्ट सेफली. सेफली म्हणजे सुरक्षितपणे. कीप्स होतं केप्ट, फिटू येतं म्हणजे सुरक्षितपणे ठेवणे अर्थ होतो का? नाही. बी आहे बघा गॉट रिपेअर. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. नाही. सी आहे रिटेन. रिटेन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण काय म्हणतात त्याला, आपल्याला परत मिळवणे त्याचा अर्थ होऊ शकतो समजा, किंवा टिकून ठेवणे त्याचा अर्थ होतो रिटेनचा. आता डी ऑप्शन येतो आपल्याकडे सोल्ड ऑफ. सोल्ड ऑफ म्हणजे काय? तर विकले किंवा त्याची विल्हेवाट लावणे. म्हणजे डिस्पोज ऑफला आपण अल्टरनेट सबस्टिट्यूट काय होतं? सोल्ड ऑफ. इथे पुटअप करून बघूया. दे सोल्ड ऑफ ऑल देअर प्रॉपर्टी इन इंडिया. त्यांनी त्यांची भारतामध्ये असणारी सर्व प्रॉपर्टी काय केली? सोल्ड ऑफ केली. म्हणजे काय? विकली. करेक्ट आन्सर सापडला आपला ऑप्शन नंबर डी, सोल्ड ऑफ. क्वेश्चन नंबर 15. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. बघा, this holds good for everyone. बघा, this holds good for everyone म्हणजे हे सर्व काय? हे सर्वांसाठी काय? चांगलं आहे किंवा पुरेसं आपण हे म्हणूया की लाभदायक आहे असं म्हणूया आपण त्याला अर्थ. आता वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे अर्थ आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह शोधायचा. ए वापरूया. बघूया क्वेश्चन. ऑप्शन काय होतं? डिनाय. डिनाय म्हणजे काय? नाकारणे. निगेटिव्ह झालं. एक्सक्लूड. बघा, इन्क्लूड म्हणजे जर समाविष्ट करणे, तर एक्सक्लूड म्हणजे काय? तर वगळून ठेवणे, बाहेर काढणे. सी येतो अप्लाइज टू, लागू असणारा. बघा, हा दोन्ही ए सुद्धा निगेटिव्ह अर्थ झाला, बी सुद्धा निगेटिव्ह अर्थ झाला. सी म्हणजे अप्लाइज टू, लागू होणे एखाद्या गोष्टीचं, हे होऊ शकतं. डी म्हणजे रिफ्यूज टू म्हणजे नाकारणे, हे सुद्धा निगेटिव्ह झालं. करेक्ट ऑप्शन सापडलेला आपल्याला ऑप्शन नंबर सी, अप्लाइज टू. दिस होल्ड्स गुड फॉर एव्हरीवन. इथे आपण घेऊया दिस अप्लाइज टू फॉर एव्हरीवन. हे सर्वांसाठी काय? चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. क्वेश्चन नंबर 16 बघूया. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, कॉम्प्लेसन्सी या वर्डसाठी आपल्याला अपोजिट वर्ड्स अँटोनिम फाइंड आउट करायचा. ऑप्शन नंबर ए बघूया. डिससॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? तर समाधानकारक. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? असमाधानकारक. तर कॉम्प्लेसेन्सीचा अर्थ होतो समाधानकारक. यासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. कॉम्प्लेसेन्सी. बघा, ए आहे डिससॅटिस्फॅक्शन, दुसरा आहे बी सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधानकारक. सीचा अर्थ होतो हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय? तर आनंदीपणा. डी म्हणजे कम्फर्ट म्हणजे आरामदायक, आल्हाददायक. तर आपल्याकडे ऑप्शन सापडलेलं बघा, आपल्याकडे डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधानकारक आणि कॉम्प्लेसंट म्हणजे काय? तर समाधानकारक. कॉम्प्लेसन्सी म्हणजे काय? समाधानकारक असणं आणि डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधानकारक. आपल्याला विचारलाय अँटोनिम, अपोजिट वर्ड. करेक्ट आन्सर झालं ए. क्वेश्चन नंबर 17. A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar in meaning to the underlined word. Similar word find out करायचा बघा. Water color painting began to flourish in Britain around 1750. बघा, वॉटर कलरचे जे पेंटिंग होते, बिगॅन म्हणजे सुरुवात झाली, फ्लोरिश इन ब्रिटन अराउंड 1750. आता बघा, वॉटर कलर पेंटिंगची सुरुवात ब्रिटनमध्ये 1750 मध्ये झाली आणि वॉटर कलरच्या पेंटिंगमुळेच काय झालं? फ्लोरिश झाले. आता फ्लोरिश सेंटेन्सवरून वाक्य बघा कसं वाटतं. वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे फाइंड आउट करा. वाक्य आहे बघा पॉझिटिव्ह. फ्लरिश म्हणजे काय? तर भरभराट होणे. आता वॉटर कलर वापरण्यात आले त्यावेळेला एखादं चित्र असेल, पेंटिंग असेल, त्यावरती नक्कीच त्याच्यावरती काय म्हणजे चांगलं अट्रॅक्टिव्ह दिसायला लागलेलं असेल, म्हणून फ्लोरिशचा अर्थ बघा वाक्य पॉझिटिव्ह असण्यामुळे होतं. ऑप्शन बघूया आपण एबीसीडी. ए आहे प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणे. ऑप्शन आपला पहिल्यांदा सापडला आपल्याला प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणे. म्हणजे फ्लरिश यासाठी आपल्याला सिनोनिम वर्ड कुठला? तर प्रॉस्पर होणे. बीचा अर्थ बघूया डिक्लाइन म्हणजे एखादी गती कमी होणे किंवा नाकारणे असं म्हणूया आपण. सी आहे डिमिनिश. डिमिनिशचा अर्थ सुद्धा कमी करणे. डी आहे श्रिंक. श्रिंक म्हणजे आकुंचन पावणे. समजा एखादा तुमच्याकडे कॉटनचा कपडा आहे, नेहमी वारंवार धुतल्यामुळे तो कपडा कसा होतो? श्रिंक होतो, आकुंचन पावतो, आखडून जातो. हा त्याचा अर्थ होतो. आपल्याला आन्सर सापडलाय ऑप्शन नंबर ए
म्हणजे फ्लरिशसाठी सिमिलर वर्ड काय तर प्रॉस्पर म्हणजे काय भरभराट होणं, उन्नती होणं, प्रगती होणं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा 4 पर्याय दिलात, आपल्याला असा शब्द शोधायचा जो की सबस्टिट्यूट असणार आहे. अ सेंटिमेंटल लॉंगिंग ऑर विस्टफुल अफेक्शन फॉर अ पिरियड इन द पास्ट. बघा सेंटिमेंटल म्हणजे काय तर भावनिक म्हणूया. अफेक्शन म्हणजे प्रेम, जिव्हाळा फॉर अ पिरियड इन द पास्ट, भूतकाळामध्ये असणाऱ्या आठवणींबद्दल ज्या वेळेला प्रेम जिव्हाळा असतो त्याला काय म्हणतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर आपल्याकडे आन्सर आहेत बघा ए बी सी डी. ए आहे नॉस्टेल्जिया. नॉस्टेल्जियाचा अर्थ काय होतो बघा, तर भूतकाळाबद्दलच्या काही आठवणीत आपल्या त्या आठवणींना आपण असं म्हणूया की टिकून ठेवणे, त्या आठवणीमध्ये रममान होणे त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपला आन्सर बघा नॉस्टेल्जिया एक येत आहे. दुसरा आहे बी म्हणजे काय तर पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, नंदनवन. सीचा अर्थ होतो बघा हार्मनी. हार्मनीचा अर्थ काय होतो की भिन्नत्व असूनही गुण्या गोविंदाने राहणे, म्हणजे वेगवेगळ्या जमातीचे जातीचे लोक राहतात एका परिसरामध्ये परंतु ते गुण्या गोविंदाने राहतात. जसं की समुद्रामध्ये सर्व प्राणी राहतात परंतु त्यांच्यामध्ये कुठलंही वैर नसतं. डी आहे अप्लिक्शन. आता अप्लिक्शनचा अर्थ काय होतो की स्नेहभाव असणे किंवा या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला आन्सर तर सापडलाय बघा नॉस्टेल्जिया, म्हणजे करेक्ट आन्सर येतं बघा ए, भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 19. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियमॅटिक एक्सप्रेशन. इडियम दिलेली आहे बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन. इडियमॅटिक एक्सप्रेशनचा आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचा. वी फील अंडर द वेदर इन द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स वाचूया, त्यावरून आपल्याला अर्थ कळतो का फाइंड आउट करूया. आय वॉज अंडर द वेदर लास्ट वीक बट आय एम फिलिंग मच बेटर नाव. बघा आय वॉज अंडर द वेदर. आता अंडरचा अर्थ होतो च्या खाली, वेदर म्हणजे हवामान. यावरून काहीच अर्थ लागत नाही परंतु सेंटेन्सवरून काय लागतो बघा. आय वॉज अंडर द वेदर लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये, बट परंतु आय एम फिलिंग मच बेटर नाव. परंतु बघा मला आता सध्याला कसं वाटत आहे, बेटर वाटत आहे, चांगलं वाटत आहे. म्हणजे वाक्यावरून याचा अर्थ काय होतो असू शकतो बघा. मला आता चांगलं वाटत आहे म्हणजे मला अगोदर कसं खराब वाटत होतं, माझी परिस्थिती चांगली नव्हती, या पद्धतीने. आता या शब्दाचा आपल्याला निगेटिव्ह अर्थ आहे म्हणून आपल्याला फाइंड आउट करायचं बघा. ऑप्शन आहे ए टू बी इल ऑर फील इल. बघा आजारी असणं किंवा आजारी वाटणं हा ऑप्शन होऊ शकतो, आपण याला टिक करून ठेवूया. सेकंड वाचूया बी टू बी हेल अँड हर्टी म्हणजे बघा म्हणजे सदृढ असणं त्याचा अर्थ होतो. सी आहे टू बी फिजिकली फिट आणि ॲक्टिव्ह, शारीरिकदृष्ट्या फिट असणं आणि ॲक्टिव्ह असणं, तंदुरुस्त असणं. नन ऑफ द अबोव. चला येथे बट वापरलाय म्हणून यावरून काय असं आपला आन्सर काय येणार आहे, टू बी इल ऑर फील इल म्हणजे आजारी असणं किंवा आजारी असण्यासारखं वाटणं. इथे आपण सबस्टिट्यूट करून बघूया. आय वॉज इल ऑर फील इल लास्ट वीक. मला लास्ट वीकमध्ये बरं वाटत नव्हतं, आजारी होतो, परंतु आता मला कसं बेटर वाटत आहे, चांगलं जाणवायला लागत आहे. ऑप्शन आहे करेक्ट ए. क्वेश्चन नंबर 20 बघूया. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्बचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. यू कांट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बघा यू कांट जज. जज म्हणजे काय तर एखाद्या मताला समर्थन करणे किंवा एखादं मत योग्य आहे असं म्हणणे, जज करणं असं म्हणूया, मन बनवणे. यू कांट जज अ बुक, पुस्तकाला तुम्ही समर्थन देऊ शकत नाही किंवा त्यावरून तुम्ही असं मत बनवू शकत नाही. बाय इट्स कव्हर, कशावरून, त्याच्या कव्हरवरून, त्याच्या पृष्ठभागावरून तुम्ही त्या पुस्तकाचं मत बोलू शकत नाही. ऑप्शन वाचूया काय अर्थ होतो बघा. यू कॅन नॉट नो व्हॉट समथिंग ऑर समवन इज लाईक बाय लुकिंग ओनली ॲट दॅट पर्सन ऑर थिंग्स अपिअरन्स. चला याचा अर्थ काय होतो बघा. यू कॅन नॉट नो, तुम्हाला माहिती होऊ शकत नाही, व्हॉट समथिंग ऑर समवन म्हणजे काहीतरी किंवा कोणाबद्दल तरी, बाय लुकिंग ओनली ॲट द पर्सन ऑर थिंग्स अपिअरन्स, त्या व्यक्तीचा किंवा थिंग म्हणजे वस्तूचा, अपिअरन्स म्हणजे काय तर दिसणेपणा असं म्हणूया. ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या समोरच्या भागावरून किंवा त्याच्या समोर पाहिल्यानंतर आपण त्यावरून असं मत बनवू शकत नाही की ती त्या पद्धतीचे असू शकते एटसेट्रा. बी बघूया. यू कॅन नॉट मेक ऑल द कवर्स बुक्स एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह. यावेळेला आपण काय करूया, ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न करूया. यू कॅन नॉट मेक ऑल द कवर्स ऑफ बुक्स एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह. बघा यू कॅन नॉट मेक, तुम्ही बनवू शकत नाही, ऑल द कवर्स ऑफ बुक्स, पुस्तकाचे जे सर्व कवर आहेत, एक्स्ट्रीमली अट्रॅक्टिव्ह म्हणजे अतिशय अट्रॅक्टिव्ह, आकर्षितपणा तुम्ही बनवू शकत नाही. ऑप्शन कट झालाय बघा बी. सी यू शुड जज एव्हरीथिंग ऑन द बेसिस ऑफ आउटवर्ड अपिअरन्स. आउटवर्ड म्हणजे काय, बाहेरचा, अपिअरन्स म्हणजे देखावा. बाहेरच्या देखाव्यावरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला जज करायला पाहिजे नाही. यू शुड बाय बुक्स विथ अनअट्रॅक्टिव्ह ऑर सिम्पल कवर. यू शुड बाय बुक, तुम्ही पुस्तक खरेदी करायला पाहिजे विथ अनअट्रॅक्टिव्ह ऑर सिम्पल कवर. अनअट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक नसलेले किंवा सिम्पल कवर, साधे कवर असलेले पुस्तकं तुम्ही खरेदी करायला पाहिजे. हा सुद्धा ऑप्शन रॉंग झालाय, सी सुद्धा रॉंग झालाय, म्हणजे तिन्ही रॉंग झाले. ऑप्शन करेक्ट येतो आपला बघा ए.
क्वेश्चन नंबर 21. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. लेझी या शब्दाला सिमिलर वर्ड, समानार्थी वर्ड फाइंड आउट करायचा. आता लेझी म्हणजे काय तर आळशी. ऑप्शन बघूया सिमिलरसाठी. स्लगिश, बी ऍक्टिव्ह, सी आहे इंडस्ट्रियस, डी आहे एनर्जेटिक. चला आपल्याला सापडलाय ऑप्शन नंबर ए, स्लगिश म्हणजे काय तर आळशी. बी चा अर्थ होतो ऍक्टिव्ह, क्रियाशील असणं, सक्रिय असणं. इंडस्ट्रियस म्हणजे उद्योगी, मेहनती. एनर्जेटिक म्हणजे उत्साही. ऑप्शन सापडले सिमिलर वर्ड आपल्याला. स्लगिश, स्लगिश आहे लेझी. क्वेश्चन नंबर 22. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. अपोजिट वर्ड आहे बघा इरॅटिक. आता इरॅटिक साठी आपल्याला अपोजिट वर्ड सापडायचा. आता इरॅटिक म्हणजे भिन्न, वेगळा, अनियमित असणारा असं म्हणूया इरॅटिक नेचरचा. म्हणजे सतत आपलं मत बदलत असणारा व्यक्ती असतो ना, त्याला इरॅटिक नेचरचा असं व्यक्ती म्हणतात आपण त्याला. आता इरॅटिकसाठी आपल्याला अपोजिट वर्ड सापडायचा. ए आहे कन्सिस्टंट, बी इनकन्सिस्टंट, सी इरेग्युलर, डी आहे अनस्टेबल. ए आहे ऑप्शन आपल्याकडे कन्सिस्टंट म्हणजे सतत, सातत्याने तेच परिस्थिती किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं मत न बदलणारा व्यक्ती, समजा कन्सिस्टंट असं म्हणूया. म्हणजे ऑप्शन येतं आपलं बघा करेक्ट ए, कन्सिस्टंट. बी आहे इनकन्सिस्टंट. आता कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, तर इनकन्सिस्टंट त्याचा अपोजिट झाला सुसंगत नसणारा. रेग्युलर म्हणजे नियमित, इरेग्युलर म्हणजे अनियमित. स्टेबल म्हणजे स्थिर, तर अनस्टेबल म्हणजे काय तर अस्थिर. म्हणजे स्टेबल मेंटॅलिटीचं आपण म्हणतो ना, मन त्याचं स्थिर आहे. या पद्धतीने म्हणजे तिन्ही पण काय होतात त्याच्यासाठी सिमिलर येतात आणि फक्त ऑप्शन नंबर ए हा काय येतो अपोजिट अँटोनिम येतो. क्वेश्चन नंबर 23 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब दिलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. ही सेड ही वॉज फाईन. तो म्हणाला की तो कसा आहे, चांगला होता. बट परंतु आय न्यू, मला माहिती होतं. ही वॉज कीपिंग समथिंग बॅक. बघा मला माहिती होतं. ही वॉज कीप म्हणजे ठेवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, बॅक म्हणजे लपवणे किंवा मागे. तो म्हणाला की तो आनंदी होता, परंतु मला असं वाटतं की तो काहीतरी लपवत आहे. कीपिंग बॅक म्हणजे लपवत आहे. ऑप्शन वाचूया काय होतं. ए आहे हायडिंग म्हणजे लपवणे. बी येतो रिव्हील म्हणजे उघड करणे एखादी गोष्ट. सी म्हणजे शोईंग म्हणजे दाखवणे. डी येतो म्हणजे टेलिंग सांगणे. तिन्ही पण ऑप्शन बघा आपल्याकडे बी सी डी रॉंग झालेत. करेक्ट आन्सर आहे ए, हायडिंग. ही सेड ही वॉज फाईन. तो म्हणाला की, बट आय न्यू ही वॉज हायडिंग समथिंग. बघा तो काहीतरी लपवत आहे किंवा कीपिंग बॅक करत आहे, लपवत आहे. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 24 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. अधोरेखित केलेला एक शब्द दिलाय. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. जो की अपोजिट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सिम्पटम्स ऑफ द इलनेस इन्क्लूड हाय टेम्परेचर अँड पर्सिस्टंट ड्राय कप. बघा सिम्पटम म्हणजे काय तर, सिम्पटोर म्हणजे काय तर आजार किंवा लक्षणं म्हणूया, रोगाचे लक्षणं. ऑफ द इलनेस, इलनेस म्हणजे आजारपणाचे सिम्पटम्स, आजारपणाचे लक्षण. काय होते बघा, हाय टेम्परेचर म्हणजे उच्च तापमान, अँड पर्सिस्टंट ड्राय कप. पर्सिस्टंट म्हणजे सतत, ड्राय म्हणजे कोरडा, कप म्हणजे खोकला. सतत येणारा खोकला आणि हाय टेम्परेचर हे काय होते, त्या आजाराचे काय होते, एक लक्षण होते. आता इन्क्लूडचा अर्थ वाक्यावरून असं वाटतो की समाविष्ट असणे. आता आजाराच्या लक्षणामध्ये काय समाविष्ट होतं बरं, उच्च तापमान होतं आणि सतत कोरडा खोकला. म्हणजे इन्क्लूड या शब्दासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. आपल्याकडे ऑप्शन येतं बघा, इलिमिनेट म्हणजे काढून टाकणे येऊ शकतं. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे, तर एलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आहे. दुसरं बघूया इनकॉर्पोरेट. इनकॉर्पोरेट म्हणजे समाविष्ट करणे. कॉम्प्राइज म्हणजे एखादी गोष्ट, दोन वस्तू मिळवून टाकणे, त्याला कंप्राइज करणं असं म्हणूया. डी आहे कंटेन. कंटेन म्हणजे आपण समाविष्ट करणे असं म्हणूया. आन्सर येतं बघा करेक्ट आपलं ए, इलिमिनेट. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे, एलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. क्वेश्चन नंबर 25. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा अ स्लो सॅड सॉन्ग ऑफन संग ॲट अ फनरेल. बघा अ स्लो सॅड सॉन्ग म्हणजे एक शांत असं जे गाणं असतं, ऑफन संग अनेक वेळा गायला जातं बघा, ॲट फनरेल. आता फनरेलचा अर्थ काय होतो, जी अंत्ययात्रा असते मृत्यू समयीची, त्यामध्ये जे शांत गाणं गायलं जातं त्याला काय म्हणतात. ए आहे डायर्ज, दुसरा आहे ग्रेव्ह, सी आहे इपिटाफ, डी आहे मॉर्चरी. करेक्ट आन्सर येतं बघा ए, डायर्ज. म्हणजे ते जे सॉन्ग लावलेलं असतं, जे सायलेंट असतं, जे फनरेलमध्ये लावण्यात येतं मृत्यू समयीच्या यात्रेमध्ये लावण्यात येतं, त्याला डायर्ज असं म्हणतात. ऑप्शन बघूया बी सी डीचा अर्थ काय होतो. बी म्हणजे ग्रेव्ह, ग्रेव्ह म्हणजे काय तर कबर. सी म्हणजे इपिटाफ म्हणजे मृत्यूशयेवर लिहिलेला जो लेख असतो ना, त्याला इपिटाफ असं म्हणतात. डी आहे मॉर्चरी. मॉर्चरी म्हणजे काय तर शवाग्रह, जिथे डेड बॉडीज ठेवल्या जातात. आपल्याला करेक्ट आन्सर सापडला बघा ए, डायर्ज. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची बघा
आजच्या सेशनमध्ये आपली फोकॅबलरी, या फोकॅबलरीचं तुम्हाला खूप साऱ्या परीक्षेमध्ये IBPS TCS पॅटर्न अंतर्गत आयोजित केलेल्या तलाठी असेल, बँकिंग असेल, SSC असेल, जिल्हा निवड समिती असेल, वन भरती असेल, ग्रामसेवक असेल, महाजनको असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे 25 इडियम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन एवढेच नाही घेतले, तर त्या सर्वांचा मीनिंग सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्या सर्व ऑप्शनचा सुद्धा मीनिंग घेतलेला आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला लॉग इन करा. तर ही होती महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.